जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये बोरूच्या फुलांची भाजी करायची आहे। पौष्टिक भाजी आहे। त्यासाठी हे 1 पाव बोरूचे फुले घेतले, स्वच्छ निवडून घ्यायची, त्यानंतर धुवून घ्यायचे। याची भाजी खूप छान होते। विदर्भ स्पेशल रानभाजी म्हणून या भाजीची ओळख आहे। बोरूचे फुलं यालाच सनईचे फुलं असेही म्हणतात। या फुलांची रुचकर भाजी तयार होते। भाजी करण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम झालं, मोहरी तडतडली, यामध्ये कट केलेला कांदा हलकासा परतून घ्यायचा, थोडासा रंग बदलेपर्यंत परतायचा। मी 2 कांदे बारीक कट करून घेतले। कांदा असा परतला की यामध्ये अद्रक, लसूण, जिरं आणि 2 हिरवी मिरचीची पेस्ट हे परतून घ्यायचं। धने पावडर, हळद, अर्धा चमचा मिरची पावडर आपल्या आवडीनुसार टाकायची। मी हिरवी मिरची 2 घेतली होती म्हणून थोडंसं मिरची पावडर टाकत आहे। हे सर्व परतून घ्यायचं। 2 मिनिट लो फ्लेमवर परतायचं। यामध्ये धुवून घेतलेले बोरूचे फुलं मिक्स करून घ्यायचं। असं तळापासून मिक्स करायचं। चवीनुसार मीठ। शिजल्यावर भाजी खूप कमी होते, त्यामुळे मीठ कमीच टाकायचं आहे। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, रेसिपीला लाईक करा। 1 मिनिट असं परतून घ्यायचं। यामध्ये कोथिंबीर, खूप छान भाजी तयार होते। पौष्टिक भाजी आहे। वाफेवरच भाजी शिजते। यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 5 मिनिट शिजवून घ्यायची। भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही। बोरूचे फुलं सुकवून पाहिजे तेव्हा ह्या फुलांची भाजी करता येते। सुकलेल्या फुलांची पण भाजी छान होते। असं सर्व तळापासून मिक्स करायचं। बोरूच्या फुलाची भाजी तयार आहे। गरम गरम भाजी भाकरीबरोबर, पोळीबरोबर छान लागते। करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।